नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण सध्या आहोत वसमत बाजार समितीमध्ये आणि वसमत बाजार समितीमध्ये आजचा हळद बाजारभाव काय सुरू आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या ठिकाणी आपण पाहतोय ही हळद आहे। तुम्ही या हळदीची क्वालिटी बघू शकता, अशी क्वालिटी आहे। या क्वालिटीप्रमाणे जो हळदीला बाजारभाव आहे तर 17,530 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। याच्यापेक्षा ही हळद या हळदीची क्वालिटी तुम्ही बघू शकता। या क्वालिटीनुसार या हळदीला 18,200 रुपये 18,200 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। त्यानंतर याच्यापेक्षा थोडी काळी जी आहे तर थोडी बारीक आहे, जे याला म्हणतो आपण शेंग, तर याला 16,600 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। हा आकडा तुम्ही बघू शकता। त्यानंतर 16,300 रुपये हे माल बघू शकता। 16,300 रुपये हळदीला बाजारभाव मिळाला आहे। त्यानंतर 16,500 रुपये तो आकडा बघू शकता। हा बंडा आहे, या बंड्याला 16,500 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। त्यानंतर काळी आहे, याला बघू शकता। हा माल तुम्ही बघू शकता। यानुसार 16,475 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। त्यानंतर ही हळद तुम्ही बघू शकता। हा माल आहे आणि या क्वालिटीनुसार 17,625 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। त्यानुसार मित्रांनो, त्यानंतर ही माल तुम्ही बघू शकता। या मालानुसार या हळदीला 17,625 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। त्यानंतर हे बंडा आहे, बंड्याचा बाजारभाव तुम्ही बघू शकता। 17,220 रुपये या हळदीला या बंड्याला बाजारभाव भेटलेला आहे। त्यानुसार पुढचा लॉट आहे 16,725 रुपये 16,725 रुपये हे तुम्ही माल बघू शकता। अशा प्रकारे याला बाजारभाव भेटलेला आहे। त्यानंतर पुन्हा बंडा आहे, याला 16,000 रुपये। आता 16,000 रुपये भेटलेला हा जो बंडा आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता थोडीशी क्वालिटी लो आहे आणि थोडंसं याला डंक लागले, जसं की आपण त्याला म्हणतो की उमणी आळीमुळे जे नुकसान होतं, जसं की हे बघू शकता याला खड्डे पडले, त्यामुळे याला बाजारभाव थोडाफार कमी लागला आहे। त्यानंतर एकदम थोडी चांगल्या क्वालिटीची शेंग आहे, तर ही शेंग तुम्ही बघू शकता। याचा बाजारभाव 17,400 रुपये 17,400 रुपये याला बाजारभाव भेटलेला आहे। क्वालिटी थोडी चांगली आहे, त्यामुळे 17,000 प्लस बाजारभाव भेटलेला आहे। त्यानंतर 15,925 रुपये हे बंड्याचा बाजारभाव। आता याला का कमी भेटला याचं मी तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये थोडा कचरा आहे आणि थोडा कलर आलेला नाही आहे, त्यामुळे थोडा कमी याला बाजारभाव भेटलेला आहे। त्यानुसार मी तुम्हाला या शेंग्याचा बाजारभाव सांगतो। आता ही आहे, याला बाजारभाव भेटला 17,425। आता याला 17,425 रुपये बाजारभाव भेटण्याचं कारण म्हणजे ही क्वालिटी थोडी चांगली आहे आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांच्या माध्यमातून या हळदीला बाजारभाव चांगला दिला आहे। आता त्यानंतर पुढचा बंडा आहे, याला दाखवतो 15,900 रुपये बाजारभाव याला भेटलेला आहे। हा बंडा बघू शकता, थोडाफार याला वल्ला असल्यामुळे थोडाफार याला बुरा आला आहे, जसं की आपल्या मराठी भाषेमध्ये बुरा म्हणतो, त्यामुळे याला थोडा बाजारभाव कमी भेटला आहे। त्यानंतर 14,500 रुपये बाजारभाव भेटला आहे। आता ही हळद आहे, शेंग आहे, त्याच्यामध्ये थोडा कचरा आहे, त्यामुळे थोडा बाजारभाव कमी भेटला असं आपण म्हणू शकतो। त्यानंतर ही शेंग आहे, 16,000 रुपये या शेंगाला बाजारभाव भेटलेला आहे। त्यानंतर पुन्हा 16,000, म्हणजे निश्चितच मी तुम्हाला सांगू इच्छितो की वसमत बाजार समितीमध्ये एकंदरीत हळदीला 16,000 17,000 किंवा 18,000 रुपयापर्यंत बाजारभाव भेटलेला आहे। जसं की शेंग आणि बंडा असं दोन प्रमाणामध्ये वर्गीकरण आहे। आता पुढच्या आरतीवर हळदीला या शेंगाला बंड्याला आता याच्यामध्ये तुम्हाला अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो। 15,925 16,200। आता हा बंडा आणि तो बंडा याच्यामध्ये बाजारामध्ये फरक आहे। 15,975 हा विकला आहे, त्यानंतर तो बंडा आहे 16,200, म्हणजे 300 रुपयाचा फरक का आहे याचं थोडं विश्लेषण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। जसं की म्हणतात की जो ठोकर बंडा असतो त्याला भाव कमी लागतो, तो बारीक असतो किंवा ज्याला कलर असतो त्याला थोडा जास्त असतो, त्याप्रमाणे 300 रुपयाचा फरक याच्यात आणि याच्यात तुम्हाला पाहायला मिळतो। मित्रांनो, आता मी तुम्हाला चुरी दाखवतो। या चुरीला 10,000 रुपये भाव भेटला आहे। बघा, ही चुरी बघू शकता, एकदम आपल्या ढोलच्या खालची चुरी आहे, अशाप्रमाणे हिला बाजारभाव भेटला आहे। आणि बाजार समितीमधलं तुम्हाला एक चांगलं कारण दाखवतो। आता हे जे बघू शकता, पाऊस आला आहे आणि पावसामुळे शेतकऱ्याचा माल भिजत आहे, त्यामुळे हे जमा करत आहेत। एक शेतकऱ्यांच्या बाजूने ही चांगलं हिताचं काम करत आहेत, त्यांचं मनापासून धन्यवाद। तर आता मित्रांनो, आपण पुढच्या आरतीवर आलो आहेत, त्यानंतर इथे काय बाजारभाव भेटेल ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो। 16,750 रुपये या बंड्याला बाजारभाव भेटलेला आहे। त्यानंतर 15,750 अशा प्रकारचा बाजारभाव भेटलेला आहे। ही क्वालिटी आणि त्यानुसार हळदीचे बाजारभाव या बंड्याला 16,000 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। 16,000 रुपये बाजारभाव भेटला आहे। अशा प्रकारे 16,125 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। आता एकदम लो क्वालिटीचा मी तुम्हाला बंडा दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता याच्यामध्ये बघा, याला थोडासा पुरा आला आहे,
वल्ला असल्यामुळं बुरा आला आहे असंच आपण म्हणू शकतो. 15,390 रुपये याला बाजारभाव भेटलेला आहे. त्यानुसार 16,200 रुपये या बंड्याला असा बाजारभाव भेटलेला आहे. अशा प्रकारे वसमत बाजार समितीमधले बाजारभाव आहेत. आता हळद विकलेले शेतकरी आपल्यासोबत आहेत. मामा, काय सांगाल, तुमच्या हळदीला असा बाजारभाव भेटला आहे, तर मला सांगा तुमच्या बंड्याला किती बाजारभाव लागला? आमच्या बंड्याला लागला पहा 16,250. तुम्ही समाधानी आहेत का या बाजारभावानुसार? समाधानी. हां. आणि शेंगाला किती लागला? 15,700. ऑनलाईन जो रेट असतो NCDXचा बाजारभाव तो असं म्हणत आहे की 21,000 प्लस आहे आणि इथे बाजारभाव कमी आहेत. यानुसार तुम्हाला काय वाटते? असे मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन बिनलाईन काय कमेंट करत आहेत शेतकरी, आम्हाला काही कळत नाही. बरं, ठीक आहे. या बाजारभावानुसार तुम्ही ओके. या हिशोबानं हां. याच्यानुसार समाधानी आहेत का तुम्ही? हो, आता समाधानच मानावं लागते. ओके. आता काय कसं आहे, हां. आता जे आहे ते समाधानच आहे. हां. आता जे ऑनलाईनचं काय ते आम्हाला काही त्याच्यात समजत नाही. हां. समजत नाही का? त्याच्यातलं काही माहीत नाही. हां. जे आहे ओके. ते समाधानच. हां. तर नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी 16,000, 17,000, जास्तीत जास्त 18,000 रुपयापर्यंत हळदीचा बाजारभाव मिळतो आहे. ही आहे हिंगोली जिल्ह्यातली वसमत बाजार समिती आणि सगळ्यात महत्त्वाची बाजार समिती आहे. महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या काही हळदीच्या बाजार समित्या आहेत, ज्याच्यामध्ये सांगली आहे. सांगलीनंतर वसमत बाजार समिती महत्त्वाची आहे. आता मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचं उत्पादन जे आहे तर ते घटलेलं आहे आणि मागणी जी आहे ती वाढलेली आहे. परंतु काल हळदीचा जो ऑनलाईनचा बाजारभाव होता त्याच्यामध्ये 1,300 रुपयाची कमी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु एकंदरीत ऑनलाईनचा जो बाजारभाव आहे त्याच्यामध्ये 1,300 रुपयाची कमी आहे. पण या ठिकाणी जो आपण सध्या आता बाजारभाव बघितला तर जास्तीत जास्त 18,000 रुपयापर्यंत आहे. पण ऑनलाईनचा रेट 21,000 रुपये आहे. त्यामुळे बाजारभावामध्ये 3 ते 4 हजाराची तफावत आपल्याला पाहायला मिळते. आता ही तफावत का मिळते? आता शेतकऱ्यांना 3 ते 4 हजार रुपयाचा कमी भाव का लागतो? ऑनलाईनचा रेट 21,000 आणि शेतकऱ्याला 18,000 रुपये, 3-4 हजार रुपयाची तफावत का पाहायला मिळते? हे बाजारभावातल्या तज्ज्ञांनी यानुसार मत व्यक्त करायला पाहिजे. त्यानुसार आपण जर पाहायला गेलं तर काल परवा एक शेतकरी संघटनेची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे काही मुद्दे मांडण्यात आले की शेतकऱ्याचा ज्यावेळेस शेतकऱ्याचं ज्यावेळेस बीट झाल्याच्या नंतर लगेच व्यापाऱ्यांनी काटा करून घ्यावा. काटा जर नाही झाला तर पोत्यामागे 100 रुपये दंड आकारण्यात येईल, असं संघटनेच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशी बैठकीमध्ये चर्चा झाली. त्या संदर्भातही आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात.